हाय, मी विद्या. आज आहे पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक, जो मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज केली मी विहिरींची परडी. आमच्या इकडे 3 विहिरी आणि 1 बोर आहेत, तर त्या 4 ह्याची परडी केलेली आहे आणि त्याचा मी तुम्हाला स्वयंपाक पूर्ण दाखवत आहे. विहिरीची परडी म्हणजे काय? तर हे ग्रामीण भागामध्ये दरवर्षी उन्हाळ्यात किंवा नवीन पीक आल्यानंतर विहिरीचे पाणी चांगले राहण्यासाठी आणि साती आसरा म्हणजे जी जलदेवता असते तिला प्रसन्न करण्यासाठी ही परडी प्रत्येक वर्षी केली जाते. ही एक पारंपरिक प्रथा आहे. यात विहिरीच्या काठावर पूजा करून नैवेद्य अर्पण केला जातो. आणि उद्देश ह्याचा काय आहे? विहिरीच्या पाण्याला कोणताही उपसर्ग लागू नये, म्हणजे पाणी त्यातलं कमी होऊ नये, पाणी गोड राहावे आणि गावात सुख समृद्धी नांदावी, यासाठी साती आसरांना प्रसन्न करण्यासाठी म्हणजे जलदेवतांना प्रसन्न करण्यासाठी ही पूजा करतात. ही सहसा चैत्र महिन्यात गुढीपाडव्याला किंवा अक्षय तृतीयाच्या आसपास करतात. आणि उद्या आता गुढीपाडवा आहे, तर ह्या मंगळवारी ही परडी केली होती. ही मंगळवारी शुक्रवारी अशी केली जाते परडी. ह्याची पद्धत म्हणजे काय? विहिरीच्या काठावर किंवा पायऱ्यांवर स्वच्छ जागा करून तिथे हळद कुंकू लावली जाते. तिथे 7 पांढरे खडे ठेवले जातात किंवा 7 लहान परड्या केल्या जातात. आता आमच्या इकडे काय करतात, 7 खडे मांडतात साईडला आणि एक परडी केली जाते आणि त्याच्यामध्ये नैवेद्य ठेवला जातो आणि दोरीने ती परडी बांधून विहिरीच्या आतमध्ये ती सोडली जाते. ही एक निसर्ग पूजा आहे, जी जलस्रोतांच्या संरक्षणासाठी व कृतज्ञता आपल्या भारतामध्ये एक आहे की प्रत्येक जीवाचा, प्रत्येक गोष्टीचा आपण कृतज्ञता मानण्याची आपली प्रथा आहे. मग त्याच पद्धतीने आपण विहिरीची सुद्धा एक कृतज्ञता मानतो प्रत्येक वर्षी ही पूजा करून. आणि हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचं प्रमाण जास्त आहे. याच्यामध्ये आणखी माहिती म्हणजे साती आसरा म्हणजे काय? जलदेवता असते. ग्रामीण परंपरेनुसार त्या विहिरी, नदी, पाणवठ्याच्या ठिकाणी निवास करतात. या 7 देवतांची नावे ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमारी, वाराही आणि चामुंडा अशी असून त्यांना सप्तमातृका यांचे ग्रामीण रूप मानले जाते. पूजाचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व काय आहे? तर प्राचीन काळी पटकी किंवा देवी यासारख्या 7 रोगांचे निवारण करण्यासाठी परडी भरण्याची प्रथा होती. आजही असाध्य आजार दूर व्हावेत यासाठी अनेक जण हा विधी करतात. कृतज्ञता, ह्याच्यामध्ये कृतज्ञता विहिरीला खणल्यानंतर ही परडी जेव्हा करतात ना, ही नवीन जेव्हा विहीर खोदतात तेव्हा पण ही परडी केली जाते. आणि तेव्हा जलदेवतेचे आभार मानण्यासाठी ही परडी केली जाते. आपल्या विहिरीमध्ये हे पाणी नेहमी टिकावे, गोड राहावे म्हणून ही परडी पण केली जाते. परडीची मूळ उत्पत्ती कृतयुगातील रेणुका अवतारात झाल्याचे मानले जाते. रेणुका देवीने पतीच्या श्रापातून मुक्त होण्यासाठी प्रथम जोगवा मागितला होता. त्या परंपरेशी हे जोडलेले आहे. ह्या परडीमध्ये हळद कुंकू, परत पुरणपोळीचा स्वयंपाक सगळा, करंज्या बनवल्या जातात. परत पुरण घालूनच हे करंज्या बनवल्या जातात. मोदक, आवळे, मुटके हे सगळे प्रकार कणकीचेच बनवले जातात. कणिक आणि पुरणाचे आणि ते परडीमध्ये ठेवले जातात. मी ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. ही परडी वेळूच्या किंवा बांबूच्या काठ्यांपासून बनवली जाते किंवा धान्याचे जे सड असतात त्याच्यापासूनही बनवली जाते, जी मातृदेवतांना प्रिय मानली जाते. आणि याचे विसर्जन म्हणजे परडी पाण्यात सोडायचे कसे? तर
हे दोरी बांधून विहिरीमध्ये ही सोडली जाते. परडीबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता मी मळत आहे कणिक. पहिल्यांदा मी पुरणाची पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे, कसं करावं वगैरे. आणि नंतर 2 वाटी डाळ घेतली होती मी शिजवायला आणि 2 वाटी डाळमध्ये 1 वाटी गूळ घातलेलं. तर थोडंसं तुम्हाला गोड प्रमाण जास्त पाहिजे थोडंसं जास्त घालू शकता. ह्याच्यापेक्षा जास्त घातलं तर पुरण पातळ होण्याची शक्यता असते आणि पुरण मग नीट होत नाही. आणि पुरण वाटताना कसं वाटायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मिक्सरमध्ये वाटण्यापेक्षा कधीही असं चाळणीतून किंवा पाटावर वंट्यावर जेव्हा आपण वाटतो तेव्हा पुरण छान वाटलं जातं. आणि आता मी कणिक मळत आहे. माझी आजी नेहमी सांगायची कणिक कशी मळावी, तर परातीला कणकेचा थोडासुद्धा कण नाही राहिला पाहिजे. आणि पुरणाची जेव्हा आपण कणिक मळतो तेव्हा पुरणाची ही कणिक आहे ना खूप पातळ, म्हणजे पुरणाला जशी साजेल तशी मळली जाते. आणि ह्याला खूप मरदलं जातं, खूप आपटून दुपटून मळली जाते ही कणिक. आणि मी नेहमी तशीच मळते. आणि चपाती पण करताना मी सहसा अशीच मळून घेते की परातीला कधीसुद्धा कणिक नाही राहिली पाहिजे. आपल्या ज्या पूर्वस्त्रिया होत्या त्या खूप काही छान छान आपल्याला सांगत होत्या. त्यांच्या दैनंदिन जीवनात, दैनंदिन रोजच्या कामातूनच त्या आपल्याला खूप माहिती देत होत्या. आपण त्या ऐकल्या पाहिजे होत्या. आणि आत्तासुद्धा तुम्ही ऐकू शकता जर तुमच्या घरी कोण वडीलधारी मंडळी असतील तर. आणि माझी आजी तर नेहमी म्हणायची, मुलगी बघावी ओठात आणि पोळी बघावी काठात. म्हणजे काठ एवढे पातळ असले पाहिजे की ते बघूनच आपल्याला छान वाटलं पाहिजे. आणि पोळी फुगली पण पाहिजे त्याच्याने. आता मी इथं करंज्या करत आहे. करंज्या पण मी पुरणाच्या सारणाच्याच बनवलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये असं सगळं जे काही बनवतो आपण, मोदक, आवळे, करंजी वगैरे, हे सगळं पुरणाचंच सारण घेऊन बनवलं जातं. वेगळं काही करायची गरज नसते. आणि जेव्हा आपण नव्याची पौर्णिमा करतात तेव्हा पण हेच एवढेच वस्तू, आवळे, करंजी, मोदक, बोरं, मुटके हे सगळे बनवले जातात. पण फक्त एवढं असतं की त्याच्यामध्ये सारण खोबऱ्याचं, गुळाचं असतं आणि याच्यामध्ये पुरणाचं असतं. आता मी तुम्हाला दाखवते पुरण कसं भरून पोळी लाटायची. ते खूप सोपी पद्धत आहे आणि एकांगी होत नाही. असं जर तुम्ही केलं, गोळा असा भरला पुरणाचा बरोबर, जेवढं प्रमाण आपल्या कणकेचं असतं तेवढंच प्रमाण पुरणाचं घ्यायचं आणि त्यांनी हळूहळू करून लाटून घ्यायची. आणि जी बंद केलेली बाजू आहे ती पहिल्यांदा वरती ठेवायची आणि नंतर मग परत ते लाटून घ्यायचं. मला आता ही रोजची सवय असल्यामुळे माझं जरा फास्ट असतं, पण ठीक आहे. आमच्या 3 विहिरी होत्या आणि 3 विहिरी आणि आमच्या इथली घराची एक बोर होती. ह्याच्या 4 परडी केल्या, 4 परडी होत्या. आणि प्रत्येक परडीमध्ये प्रत्येक ज्या वस्तू आहेत त्या 7 लागणार. म्हणजे 7 तेलाच्या पोळ्या, 7 बिना तेलाच्या पोळ्या, 7 चपात्या, 7 बिना तेलाच्या चपात्या, करंजी, मोदक, आवळे, मुटके हे सगळे पण 7 प्रकार लागणार होते. आणि एवढं सगळं करायला खरंच खूप वेळ लागतो. मी सकाळी 7 वाजल्यापासून करत होते. दुपारी माझे 2-3 वाजले असतील एवढं सगळं करायला. हा पूर्ण हेक्टिक वर्क आहे.
प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याच्या आधी म्हणजे नवीन वर्ष चालू व्हायच्या आधी, मराठी नवीन वर्ष चालू व्हायच्या आधी हे करून घेतलं जाते. चैत्र महिन्यापासून हे सुरुवात केली जाते ह्याला करायला, ह्या परडीला करण्यासाठी. हे गावी खूप उत्साहाने सगळेजण साजरे करतात. ह्या परडीची पूजा तिथं विहिरीवर घेऊन जाऊन किंवा बोरच्या तिथं घेऊन जाऊन, आता बोरमध्ये आमच्या पाणी वगैरे तर आपण काही सोडू शकत नाही परडी. मग आम्ही एका मोठ्या टबमध्ये पाणी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये ती परडी चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला येतो. या दिवशी घरामध्ये गुढी उभारून कडुनिंबाचे पाने, साखरेच्या गाठी अर्पण करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. आपण इकडे साखरेच्या गाठी फक्त करतो. आमच्या इकडे खोबऱ्याची माळ पण असते आणि तीसुद्धा गुढीला लावली जाते. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असून प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येत परतीचे आणि सुबत्तेचे प्रतीक मानले जाते. आजपासून म्हणजे उद्यापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते. आणि ह्या गुढीचे महत्त्व काय आहे? बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र म्हणजे साडी किंवा ब्लाऊज पीस वगैरे बांधले जाते. कडुनिंबाची पाने, फुलांचा हार आणि तांब्याचा कलश लावून गुढी उभारली जाते. हे विजय, समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक आहे. प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले तेव्हा प्रजेने विजयध्वज म्हणून गुढी उभारली होती अशी मान्यता आहे. 3.5 मुहूर्त पैकी हा एक मुहूर्त आहे. हिंदू धर्मातील शुभ कार्यासाठी असलेल्या 3.5 मुहूर्तापैकी त्यावेळी नवीन व्यवसाय, वस्तू खरेदी साठी हा दिवस उत्तम मानला जातो. या दिवशी सकाळी कडुलिंबाची पाने, गूळ आणि हरभऱ्याची डाळ हे आरोग्याचे रक्षण केले जाणारे वस्तू खाल्ल्या जातात. ते नैवेद्यासाठी पाडव्याच्या दिवशी आपण तयार करतो. आणि कडुनिंबाची कोवळी पाने असतात, त्याची फुलेसुद्धा वापरली जातात. ती बारीक केली जातात आणि गूळ आणि हरभऱ्याच्या डाळीबरोबर दिली जातात, जे चैत्र पाडव्याच्या उष्णतेपासून आपला बचाव करण्यास मदत करते. हा सण नवीन आशा, आनंद आणि भरभराटी घेऊन येतो, ज्यामुळे घरात आनंदी वातावरण असते. थोडक्यात गुढीपाडवा हा विजय, नवनिर्मिती, मराठी संस्कृतीचा सण आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनेही ह्याचा फायदा आहे. याचा ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ पण आहे. असे मानले जाते की याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि काळाची म्हणजे वेळेची गणना सुरू केली, म्हणून या दिवसाला ब्रह्मध्वज असेही म्हणले जाते. शालिवाहन शक 7वाहन वंशाचा राजा सम्राट शालिवाहन याने शकांचा म्हणजे आक्रमकांचा दुसऱ्या आक्रमणांचा पराभव करून विजय मिळवला. त्या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शक हे नवीन कॅलेंडर सुरू झाले, जे आजही आपण पंचांगात वापरतो. हे पंचांगामध्ये ह्याचा संदर्भ आहे. महाभारतात उपरिचर राजाने इंद्राने दिलेल्या कळकाची काठी जमिनीत रोवून तिची पूजा केली होती, ज्यातून गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते. गुढी सहसा सूर्योदयानंतर लगेच उभारली जाते. ती घराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला किंवा बाल्कनीत, जिथून ती सर्वांना दिसेल अशा ठिकाणी उभारतात. स्वच्छ बांबूची काठी घेऊन ती धुवून घेतली जाते. काठीच्या टोकाला साडी बांधली जाते आणि कडुलिंब, कलश आणि साखरेच्या गाठी ह्या बांधल्या जातात गुढीला. कडुलिंबाचे एक खूप महत्त्व आहे. कडुलिंब हवामानात बदल होऊन उष्णता वाढते. या काळात कडुलिंबाची पाने, गूळ
जिरे, ओवा यांचे मिश्रण खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो. नैसर्गिक आणि वसंत ऋतूच्या आगमनामुळे झाडांना पालवी फुटते, ज्याला आपण निसर्गाचे नवीन वर्ष मानतो. आणि ह्याचे नवीन जी पालवी असते कडुलिंबाची, तीच प्रसाद म्हणून वापरली जाते. जसं गुढीपाडव्याचे हे एवढे महत्त्व आहे, तसं एक दुःखद क्षण पण आपल्या महाराष्ट्रावर कोसळला होता. कारण की अमावस्येच्या दिवशी आपले श्री छत्रपती संभाजी महाराज यांना फासावर चढवले होते. त्यांना मृत्यूदंड दिलेला होता औरंगजेबाने. आणि तो दिवस आपल्यासाठी खूप काळा दिवस होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच गुढीपाडवा होता. त्याच्यामुळे हा सण काही आत्ता बऱ्यापैकी मुलांना हे कळायला लागले. त्याच्यामुळे आजकाल काय करतात बरेच जण, आपण हिंदू आहोत म्हणून भगवा ध्वज, भगवा पताका पण लावतात गुढीपाडव्यासोबत. आणि हा गैरसमज आहे की दुसऱ्या दिवशी महाराजांचं मुंडकं काठीला बांधून फिरवलं गेलं म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. पण हे असं नाही आहे. हा सण खूप आधीपासून साजरा केला जात होता. पण असं झालं की बरोबर औरंगजेबाने तीच वेळ निवडली ज्याने की हिंदूंचं मन आहत व्हावं. ह्याच्यामुळे गुढीपाडवा तेव्हा कुणी मनवला नाही, साजराच केला नव्हता त्यावेळेस. पण हा आपला नेहमी खूप काळापासून चालत आलेला सण आहे आणि तो आपण साजरा केलाच पाहिजे. आणि श्री छत्रपती संभाजी महाराजांनाही मानवंदना दिलीच पाहिजे. आणि इथं ही मी परडी दाखवली आहे ना, ही अशी असते परडी. आणि ह्याच्यावर हे धान्य मांडले जाते. काही लोक म्हणजे बऱ्यापैकी ठिकाणी ब्लाऊज पीस वगैरे पण परडीला दिला जातो. पण आता हे बोरसाठी चाललं होतं म्हणून याच्यावर ब्लाऊज पीस किंवा कापड वगैरे ठेवलेलं नाही आहे. ओटी भरण्यासाठी ब्लाऊज पीस ठेवला जातो आणि तो काय आम्ही नाही ठेवला, कारण की हे बोरचं ओटी भरण परडी चालू होती. ह्याच्यामध्ये कणकेचा दिवा असतो, त्या एका दिव्याला 7 वाती काढल्या जातात आणि तो दिवा प्रज्वलित करून मध्यभागी ठेवून